हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 6 पाहत आहोत, स्टॅटिस्टिक्स. या चॅप्टरमधील सगळे प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटचे पहिले 8 क्वेश्चन्स या अगोदर आपण पाहिले आहेत. ते जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या लिंक मिळून जातील. अजूनही तुम्ही इन्फिनिटी ई क्लास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. यामध्ये क्लास 10चे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, प्रॉब्लेम सेट 6 मधला म्हणजे मिसलेनियस एक्सरसाइज 6 मधला हा क्वेश्चन नंबर 9 आहे पहा. ओके, चला मग काय दिले, ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपलं एक डिस्ट्रीब्युशन दिले, त्यासाठी हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. काय दिलं, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी दिला युनिट्समध्ये 50 to 70, 70 to 90, 90 to 110, 110 to 130, 130 to 150 आणि 150 to 170. ओके, म्हणजे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिलेली आहे. कंटिन्युअस क्लासेस आहेत, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त मांडायचं आहे. तर मग पहिला क्लास 50चा आहे, तर मग आपण काय करूयात, इथं क्रिस्प मार्क मारूयात. हा झाला आपला क्रिस्प मार्क, किंवा त्याला फोल्डिंगसुद्धा म्हणतो. ओके, आणि पहिल्या सेंटीमीटरपासून म्हणजे इथं म्हणजे 50, पुढचा होईल 70, त्या पुढचा 90, 110, 130, 150, 170. आता हाईटसाठी काय घेणार, हाईटच्या व्हॅल्यूज पहा, 150, 400, 460, 540, 600, 600पर्यंतचे व्हॅल्यू आहेत. तर आय थिंक आपण 50चं लिमिट घेतलं तर थोडं बऱ्यापैकी जाऊ शकतो आपण तिथपर्यंत. आपण 50चे लिमिट नाही, पण आपण 100चं लिमिट घेऊयात. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. आय थिंक 600 मॅक्सिमम बस झाले. इथं म्हणूयात एक्स ॲक्सिस, इकडे म्हणायचं आहे वाय ॲक्सिस, हे काय इकडे एक्स ॲक्सिसवर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. युनिट्समध्ये. त्यानंतर नंबर ऑफ फॅमिलीज. आता आपल्याकडे एक्स एक्स वाय एक्स आहे, इथं ह्या साईडचे ॲरो देऊयात, इथं 0 म्हणूयात, कारण की इथं क्रिस मार्क धरलेलं आपण. आता आपल्याला ग्राफ प्लॉट करायचं आहे. इथं स्केल लिहायचं राहिले पहा, स्केल ऑन एक्स ॲक्सिस आणि ऑन वाय ॲक्सिस. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एक्स ॲक्सिस किती आहेत आपण 50 to 70, 20 युनिट्स घेतले, 20 युनिट्स. आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 फॅमिलीज घेतलं, 100 फॅमिलीज. ओके, आता आपण ग्राफ प्लॉट करूयात. आता फर्स्ट आपल्याला 50 to 70साठी 150चा ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर मग 150 कुठं असेल, एक्झॅक्ट इन बिटवीन 100 अँड, बरोबर आहे का, 100 and 200च्या बिटवीन असेल एक्झॅक्ट. हा जर आपला 150साठीचा ग्राफ. आता पाहिजे आपल्याला 400साठी. मग 70 to 90मध्ये किती आहे, 400चा. हा झाला 400चा ग्राफ. पुढचा पाहिजे 460चा. 90 to 100मध्ये किती आहे, 460, म्हणजे 6 लाईन्स. हा झाला 460चा. आता 540, म्हणजे 500च्या वरती 4 लाईन्स. नेक्स्ट वन इज 600. दिस इज 600 ग्राफ्स. नेक्स्ट 350. 350 म्हणजे
300 400च्या एक्झॅक्ट मिडलला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. चला एक्झॅक्ट सेम प्लॉट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला 10th क्वेश्चन काय दिलं आहे पहा. इन अ हँडलूम फॅक्टरी डिफरंट वर्कर्स टेक डिफरंट पिरियड्स ऑफ टाईम टू वेव अ साडी. एक साडी विणायला हँडलूम फॅक्टरीमध्ये वेगवेगळे वर्कर्स वेगवेगळे टाईम घेतात. नंबर ऑफ वर्कर्स अँड देअर रिक्वायर्ड पिरियड आर गिवन बिलो. नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांचा लागणारा टाईम खाली दिला आहे. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन बाय द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. इन्फॉर्मेशन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनने काय करा, प्रेझेंट करा. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं म्हणजे आपल्याला टेबल लागतो. चल टेबल लिहूयात. इथं काय क्लास, तर काय म्हणू शकतो नंबर ऑफ डेज, म्हणजे आपल्याला क्लास मार्क पाहिजे. एक्स आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स. त्यानंतर इथे येईल पॉईंट किंवा त्याला कोऑर्डिनेट म्हणता येईल, कोऑर्डिनेट्स. ओके, चला क्लासेस लिहून घेऊयात. 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16, 16 to 18, 18 to 20. ओके, आपलं सेटवर टेबल सफिशियंट आहे. खालचे डेटा लिहायची गरज नाही आहे. टेबल लागेल तसं आपण काढणार आहे. चला एक्स आहे. मग क्लास मार्क काय येईल 8 to 10. 8 + 10 होतील 18 डिवायडेड बाय 2 9. 9 इथे 11, 13, 15, 17, 19. तर फ्रिक्वेन्सी किती आहे 5, 16, 30, 40, 35 आणि 14. म्हणजे पॉईंट्स काय येतील 9,5, 11,6, 13,30, 15,40, 17,35 आणि 19,14. ओके, अशा पद्धतीने आपले पॉईंट असतील. आता आपण काय करणार आहे, एक्स ॲक्सिसला क्लास मार्क आणि वाय ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी लिहिणार आहे. मग एक्स ॲक्सिस कसं लिहिता येईल, ॲरो करूयात 0. क्रिस्प मार्कची गरज आहे का, तर आहे. स्टार्टिंग 9 करणार आहे आपण. तर हा क्रिस्प मार्क इथं लिहिण्यापेक्षा 9च्या एक अगोदरचा क्लास लागतो आपल्याला. त्यासाठी आपण काय करणार आहे 9च्या अगोदर कोण असेल तो 7. इथे 9, 11 क्रिस्प मार्क केलं. 11 नंतर 13, 13 नंतर 15, 15 नंतर 17, 17 नंतर 19. आणखी एक एक्स्ट्रा लागतो आपल्या क्लास मार्कसाठी, मग 21. हे काय आहेत आपले नंबर ऑफ डेज आहेत, नंबर ऑफ डेज. आता वाय ॲक्सिसला काय लागतं आपल्याला, वाय ॲक्सिस नंबर ऑफ वर्कर्स. कसे घ्यायचे आता, काय व्हॅल्यू आहेत वर्करच्या 5, 16, 30, 40 मॅक्सिमम आहे. तर 5च्या युनिटने घ्यायचे का, तर घेऊयात 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. 45 लिहून ठेवूयात. इथं म्हणूयात वाय ॲक्सिस, म्हणूयात एक्स ॲक्सिस. आता स्केल लिहिणं बाकी, स्केल लिहूयात. स्केल ऑन एक्स ॲक्सिस, इथं ऑन वाय ॲक्सिस, त्याचा हा बॉक्स. काय एक्स ॲक्सिसवर, तो ऑन एक्स ॲक्सिस 7.2 युनिट आहे, म्हणजे 2 days. 1 centimeter is equal to 2 days. आणि ऑन वाय ॲक्सिस 1 centimeter is equal to काय होईल ते 5 वर्कर्स. आता आपल्याला काय करायचे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचे म्हणजे पॉईंट प्लॉट करायचे. तर 7साठी कुठलीच व्हॅल्यू नाही, म्हणजे 7साठी पहिल्यांदा मी 0 मार्क करेल. 9साठी किती आहेत 9, 5. 9चा 5ला इथं मार्क होईल. 11चा 16ला म्हणजे 15च्या वर होईल तो थोडासा 2 लाईन. पुढे 13चा 30ला एक्झॅक्ट 30ला तो मार्क होईल.
त्यानंतर 15चा होईल 40ला, एक्झॅक्ट 40ला मार्क होईल. 17चा 35ला होईल, 17 35. 19चा 14ला होईल, 19चा 14ला 2 लाईन अगोदर. आणि 21वाला एंडला, काहीच नाही येतं. ओके, तर हे सगळे पॉईंट आपण फक्त लाईनने जोडायचे आहेत. चला जोडूयात. ओके, अशा पद्धतीने आपण आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन सगळा जोडून घेतलं आहे आणि त्याचं काम झालं आहे. चला नोट करून घ्या, सेम टू सेम. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 11. The time required for student to do a science experiment and the number of students is shown in the following group frequency distribution table. आपल्या खाली टेबल दिलं आहे, त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स अँड सायन्स एक्सपेरिमेंट करणाऱ्या स्टुडंट टाईम दिलेला आहे. ओके, पुढे काय दिले, शो द इन्फॉर्मेशन बाय हिस्टोग्राम अँड ऑल्सो बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. इन्फॉर्मेशन आपल्याला हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दोन्हीने काय करायची आहे, शो करायची आहे. चला क्लासेस दिलेत. आपल्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण काढायचं आहे म्हणजे आपल्याला क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीनुसार त्याची व्हॅल्यूज बनवावे लागतील. बनवूयात. चला काय दिलं आहे क्लासमध्ये, टाईम रिक्वायर्ड फॉर एक्सपेरिमेंट, त्यानंतर दुसरं आहे ते क्लास मार्क, त्यानंतर फ्रिक्वेन्सी, त्यानंतर कोऑर्डिनेट. चला तर मग सोडूयात. काय दिलं आपल्या क्लासेस, तर 20 to 22, 22 to 24, 24 to 26, 26 to 28, 28 to 30, 30 to 32. ओके, क्लास मार्क काढूयात. 20 + 22 होतील 42, 42/2 21, इथं होतील 23, 25, 27, 29 आणि 31. फ्रिक्वेन्सी काय आहेत, तर 8, 16, 22, 18, 14 आणि 12. ओके, चला कोऑर्डिनेट्स काय होतील म्हणजे 21, 8, 23, 16, 25, 22, 27, 18, 29, 14 आणि 31, 12. ओके, असे पॉईंट्स आपल्याला मिळतील. ओके, टेबल करून झालं आपला. आता आपला क्वेश्चन काय पहा, आपला हिस्टोग्राम आणि क्लास मार्क दोन्ही प्लॉट करायचे आहेत. हिस्टोग्राम आणि क्लास मार्क दोन्ही प्लॉट करायचे आहेत. तर पहिला क्लास कोणता आहे, 20 to 22. आपल्याला काय करावं लागेल, क्रिस मार्क टाकावं लागेल, कारण की त्याच्या अगोदरचे क्लासेस आपल्याकडे नाही आहेत. हा क्रिस मार्क झाला. एक 20 to 22 क्लास लावण्याआधी मी त्या अगोदरचा एक क्लास लावतो 18 to 20 आणि पुढला 22. का, आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसुद्धा पाहिजे आणि त्यासाठी अगोदरच्या क्लासचा मिडल पॉईंट लागतो. मग होईल 24, 26, 28, 30, 32 आणि पुढला एक लागेल एक्स्ट्रा तो 34. अशा पद्धतीने आपण हा एक्स ॲक्सिस दाखवू शकतो आणि इकडचा आहे तो वाय ॲक्सिस. ओके, हे ॲरोज आणि हा 0. वाय ॲक्सिस काय दाखवायचे आपल्याला, तर फ्रिक्वेन्सी दाखवायची. काय होईल तर 8, 16, 22, 14, 18, 12 म्हणजे या मे बी मॅक्सिमम व्हॅल्यू 4च्या मल्टिपल किंवा मग 2च्या मल्टिपल. 2ची घ्यायची का, चला घेऊयात. हा वाय ॲक्सिस नाव थोडंसं वरती घेऊयात म्हणजे सगळे बसतील आपले. स्केल लिहायचं राहिले, स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी युनिट, आपण घेतलेत 2 युनिट. 2 युनिट नाही, 2 मिनिट म्हणता येईल. 2 मिनिट
आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलं आपण युनिट, तर 2 स्टुडंट्स म्हणूयात, 2 स्टुडंट्स. ओके, मग आता इथे काय होईल, टाईम रिक्वायर्ड फॉर एक्सपेरिमेंट आणि कॉलमला काय घेता येईल, नंबर ऑफ स्टुडंट्स. पहा मग येतील 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22. ओके, मग आता आपण काय करूयात, हिस्टोग्राम काढून घेऊयात. हिस्टोग्राम कसा काढायचा आहे, तर ऑब्वियसली पहिला क्लास कोणता आहे, 20 to 22. त्या क्लाससाठी आपला 8चा काढायचा आहे, म्हणजे 8 पासून अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. हा झाला आपला पहिला कॉलम. सेकंड करूयात, 16चा करायचा तो. नेक्स्ट पॉईंट 22चा आहे पहा. नेक्स्ट आहे तो 18चा. नेक्स्ट वन इज ऑफ 14. and next one is 12. ओके, आता आपला हिस्टोग्राम कट करून झाला आहे. आपण ग्राफवरती सगळे क्लास मार्क करून घेऊयात हिस्टोग्रामचे. म्हणजे हे जे पॉईंट्स होते आपल्या अगोदरच्याचा एक पॉईंट लागतो, हा पॉईंट, सगळ्यांचे मिडल पॉईंट मार्क करूयात. ओके, हे जे आपले मिडल पॉईंट्स, त्या सगळ्या मिडल पॉईंटला जोडणारी लाईन ड्रॉ करूयात. ओके, हा झाला आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम एकाच ग्राफवर. अशा प्रकारचा प्रॉब्लेम 4 मार्कापर्यंत वेटेज देऊन जातो. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला, काय क्वेश्चन नेक्स्ट, ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर द फॉलोइंग ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. एक ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिला आहे, त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे. काय दिले, एज ऑफ डोनर इयर्समध्ये, नंबर ऑफ ब्लड डोनर्स दिलेत आपल्याला. एज काय दिले, 20 to 24, 25 to 29, 30 to 34, 35 to 39, 40 to 44, 45 to 49. ओके, म्हणजे आता एक क्लासेस कसे आहेत, डिस्कंटिन्युअस क्लासेस आहेत. आणि डिस्कंटिन्युअस क्लासेस असल्यामुळे आपल्याला एक क्लाससाठी, एक कंटिन्युअस क्लासेससाठी, एक क्लास मार्कसाठी, आणि मग पुढचं लागेल फ्रिक्वेन्सीसाठी आणि एक पॉईंटसाठी. म्हणजे 5 कॉलम लागतील. एक कॉलम याच्यामध्ये वाढवावं लागेल. चला वाढवूयात. चला, काय दिले, ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर द फॉलोइंग ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. मग काय म्हणलं तिथे, एज ऑफ द डोनर, डोनरचं काय ते एज इयर्समध्ये. तर आपण याला कंटिन्युअस क्लासेसमध्ये करूयात. कंटिन्युअस क्लासेस आणि पुढे लिहिणार आपण क्लास मार्क, आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि मग पॉईंट किंवा त्याला कोऑर्डिनेट म्हणता येईल. ओके, चला, काय दिलेत क्लासेस, 20 to 24, 25 to 29, 30 to 34, 35 to 39, 40 to 44 आणि 45 to 49. आता क्लासेस कंटिन्यूस कसे होतील, तर 24 आणि 25 1चा गॅप आहे, म्हणजे 0.5 ॲड अँड सबट्रॅक्ट करूयात. त्याचे निम्मे किती होतील, 0.5, म्हणजे ते होतील 19.5 to 24.5.
24.5 to 29.5, 29.5 to 34.5, 34.5 to 39.5, 39.5 to 44.5, 44.5 to 49.5. ओके, अशा पद्धतीने कंटिन्यूअस क्लासेस होतील. आणि कंटिन्यूअस क्लासेस झाल्यानंतर आपण क्लास मार्क लिहू शकतो. ते क्लास मार्क कसे येतील? 19.5 प्लस 24.5 44 डिवाइड बाय 2 22 होईल क्लास मार्क. इथे होईल 24 आणि 30 मग होईल तो क्लास मार्क 27 नंतर होईल 32 नंतर 37 नंतर 42 आणि 42 नंतर 47. फ्रिक्वेन्सी काय दिली? 38, 46, 35, 24, 15 आणि 12. ओके, म्हणजे कोऑर्डिनेट काय होतील? 22,38, 27,46, तर 32,35, 37,24, 42,15 आणि 47,12 अशा पद्धतीने पॉईंट्स होतील. चला तर मग आपला पॉईंट प्लॉट करूयात आपल्या ग्राफवर. आता स्टार्टिंगचा पॉईंट किती आहे आपला? तर 22 दिसतोय क्लास मार्क पहिला. 22च्या अगोदर किती असेल? 17 असेल. मग 17 जर म्हटलं आपण तर तरी पण क्रिस मार्क द्यावाच लागेल. हा क्रिस मार्क देऊयात. स्टार्टिंगला 17 म्हणूयात. 17 नंतर 22, 27, 32, 37, 42 आणि 47. त्याच्या पुढचा कोणता असेल? तर 52 होईल तो. ओके, हे सगळे काय आहेत आपले एज ऑफ डोनर्स. इथे 0 ॲरोज आणि इकडे काय होतील? नंबर ऑफ ब्लड डोनर्स. किती आहे ब्लड डोनर्स आपल्याकडे? तर ब्लड डोनर्स आपल्याकडे मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 46 आहे. तर आपल्याला युनिट अशा पद्धतीने घ्यायचं आहे की सगळ्या व्हॅल्यू कवर होत असेल. तर 5चं युनिट जर घेतलं तर बघूयात. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. बस झालं. याला म्हणूया तिथे वाय ॲक्सिस आणि इकडे येतो एक्स ॲक्सिस. ओके, आता आपलं स्केल लिहायचं. बाकी स्केल लिहायचं वरती. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी युनिट्स? 5 इयर्स आहे पहा. आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती स्टुडंट होतील? 5 स्टुडंट्स. ओके, याला बॉक्स करा. आता आपण पॉईंट प्लॉट करूयात. पॉईंट प्लॉटला कलर चेंज करूयात थोडासा. आता 22 ह्या क्लासमध्ये 17ला एक मार्क करून ठेवूयात. आता 22चा किती पॉईंट आहे पहा? 38. म्हणजे 35च्या पुढे 3 म्हणजे 6 लाईन्स. ओके, 27चा किती पॉईंट आहे? 27चा 46 आहे पहा. 46 म्हणजे 45च्या वर 2 लाईन्स. त्यानंतर 32साठी किती पॉईंट आहे? 35 म्हणजे 35 एक्झॅक्ट पॉईंट आहे आपल्याकडे. त्यानंतर 37साठी किती पॉईंट आहे पहा? 37साठी 24. 25च्या आधी 2 लाईन्स. त्यानंतर 42चा 15 पॉईंट आहे पहा. 47चा 12 पॉईंट आहे. म्हणजे 10 + 2 म्हणजे 4 लाईन येतील. आणि 52साठी 0 पॉईंट. आता हे सगळे पॉईंट आपल्याला लाईननी जोडायचे आहेत. चला जोडूयात.
ओके, अशा पद्धतीने आपण सगळ्या पॉईंट जोडले आहेत. कंटिन्यूस 1 बाय 1 आपल्याला जोडायचे असतात. हा आपला ग्राफ झालेला आहे. चला सेम टू सेम नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. चला 13 क्वेश्चन काय दिलं पहा. द फॉलोइंग टेबल शोज द ॲव्हरेज रेनफॉल इन 150 टाउन्स. शो द इन्फॉर्मेशन बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला ती इन्फॉर्मेशन शो करायची आहे. सोपा प्रॉब्लेम आहे. चला काय दिले, ॲव्हरेज रेनफॉल सेंटीमीटरमध्ये आणि पुढे दुसरा दिला आहे याला लिहायला लागेल क्लास मार्क. तर फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ टाउन्स, इथे म्हणता येईल कोऑर्डिनेट. ॲव्हरेज रेनफॉल कसं आहे आपल्याकडे, तर 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80 आणि 80 to 100. आता क्लास मार्क कसे येतील, 0 to 20, 20 प्लस 0 20, 20 डिवाइड बाय 2 10, हा 10 होईल, हा 30, 50, 70 आणि 90. आणि नंबर ऑफ टाउन्स कसे आहेत, 14, 12, 36, 48 आणि 40. म्हणजे कोऑर्डिनेट कसे होतील, 10, 14, 30, 12, 50, 36, 70, 48 आणि 90, 40. अशा पद्धतीने आपले काय होतील कोऑर्डिनेट्स. चला मग आपण प्लॉट करूयात. इथं 0 जरी घेतला तरी चालेल, आणि आता क्रिस्प मार्क न देता सोडवायचं म्हणलं तरी चालेल, आणि क्रिस्प मार्क देऊन सोडवायचं म्हणलं तरीही चालेल. ओके, चला 90पर्यंत बसलं असलं तर आपण विदाऊट क्रिस्प मार्क सोडायचा प्रयत्न करूयात. तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 बसतोय. 100 पण लिहून ठेवूयात एक्स्ट्रा. इथं एक्स ॲक्सिस, इकडे वर लिहायचं वाय ॲक्सिस. आता हे काय आहेत आपले ॲव्हरेज रेनफॉल आहेत. आणि इकडे हाईटला आपलं काय नंबर ऑफ टाउन्स. नंबर ऑफ टाउनच्या व्हॅल्यू काय आहेत, तर 14, 12, 36, 48, 40, म्हणजे 50पर्यंत मॅक्सिमम व्हॅल्यू वाटते. 50पर्यंत आपण 5च्या मल्टिपल पण देऊ शकतो किंवा 10च्या पण मल्टिपल देऊ शकतो. तर कोणतं पडेल, 5च्या मल्टिपल 5. ओके, चला आता आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे. पहिला पॉईंट 10, 14 आहे. 14साठी काय केलं, 15च्या आधी 2 लाईन, हा झाला 10, 14. पण या अगोदरचा एक क्लास पॉईंट करायचा असतो. तर पुढला केल्यानंतर तुम्हाला अगोदरचा लक्षात येईल कोणता करायचा आहे. पुढचा पण क्लास आहे 30 to 12, 30 to 12 इथे येईल. आता हे जर क्लास मार्क असतील तर आपल्याला ऑब्वियसली एक घर आणखी मागे लागेल, कारण की आपलं पाहिलं तर 30 आणि 10च्या मध्ये एक घर एक्स्ट्रा असतं. तर इथे 0 आहेच आहे, इथं आपल्याला -10 घ्यावं लागेल. समजतंय का, -10 व्हॅल्यू घ्यावी लागेल, आणि ती आपल्याला पॉईंट 0साठी मार्क करावा लागेल. चला पाहूयात आणखी पुढे काय होतं आहे. 40साठी नाही आहे, पण 50साठी व्हॅल्यू 50 to 36, 35 म्हणल्यानंतर 35च्या वरती 2 लाईन्स. त्यानंतर 70साठी व्हॅल्यू आहे पहा, 70साठी किती आहे, 48, म्हणजे 45 प्लस 3 म्हणजे 6 पॉईंट येतील. त्यानंतर 90साठी पॉईंट आहे 40चा. पुढचा डाऊन पॉईंट किती गेला सगळ्या शेवटचा, तर तो 90 नंतर 110साठी खाली इथं 0 मार्क करूयात. ओके, आता हे सगळे पॉईंट लाईनने जोडूयात जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, आपण सगळे पॉईंट जोडले आहेत. अशा पद्धतीने आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दिसतोय. इथं स्केल लिहायचं बाकी आहे, तर स्केल लिहून टाकूयात लगे पडदेशी. स्केल ऑन एक्स ॲक्सिस
1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती दिसतं ते, तर 10चं युनिट आहे, 10 सेंटीमीटर म्हणता येईल आपल्याला, कारण की रेनफॉल येतो सेंटीमीटरमध्ये दिलं आहे आपल्याला, की नाही, तर ब्रॅकेटमध्ये सेंटीमीटर म्हणा. आणि दुसरं काय दिले, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय म्हणतात आपण 5 टाउन्स. 5 टाउन्स अशा पद्धतीने आपलं स्केलसुद्धा आपल्याला लिहिता येईल. ओके, चला नोट करून घ्या. सेम टू सेम प्रॉब्लेम. अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्रामचे प्रॉब्लेम आपले मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये संपलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाय चार्टचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात आजचे दिवस. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.